नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा या दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. मी तो कळाकुसरी काहीच नेनो, बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. आपण अमृतमधुर ज्ञानेश्वरी या वचनांचा आपण भाग बघत आहोत. 7वा अध्याय आपण मागल्या वेळेस बघितलेला आहे. आता आपण आज 8वा अध्याय बघणार आहेत. तर पहिला अध्याय हा अर्जुन विषाद योग होता, दुसरा अध्याय हा सांख्ययोग होता, तिसरा कर्मयोग होता, चौथा कर्मसन्यास योग होता, नंतर ज्ञानकर्म संन्यास योग, त्याच्यानंतर आत्मसंयम योग, आणि आता हा अक्षर परब्रह्म योग. जो 8वा अध्याय हा अक्षर परब्रह्म योग आहे. तर असं आपण या अक्षर परब्रह्म योग हा खूप भगवद्गीतेमध्ये खूप सुंदर असा अध्याय आहे. आणि या अध्यायामध्ये आपण भगवान श्रीकृष्णाने ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, आदियज्ञ म्हणजे काय, असे जे प्रकारचं चिंतन केलेलं आहे तर ते आपण थोडक्यात पाहणार आहोत. आणि हे खूप असं अनमोल असं जे भेट आहे आपल्या मानवदेहाला, तर ही भगवद्गीता आहे. आणि त्या भगवद्गीतेचे जे निरूपण केलेले आहे ज्ञानेश्वर माऊलींना, त्या निरूपणामध्ये आपण काही संक्षिप्त आणि महत्त्वाचे भाग जे बघणार आहेत, का जे आपण संपूर्ण ज्ञानेश्वरी वाचू शकत नाही, बघू शकत नाही, किंवा एवढा वेळ नाही, असे या कलियुगामध्ये मनुष्यासाठी आपण थोडक्यात महत्त्वाचे आपण जे पॉईंट आहेत ते आपण या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून बघत आहेत. तर भगवान या 8व्या अध्यायामध्ये म्हणतात, भगवान श्रीकृष्ण म्हणाले, जे या फुटक्या देहादी आकारात दाट भरलेले असताही कोणत्याही भूत भविष्य वर्तमान काळात गळत नाहीत. या फुटक्या देहाच्या ज्या आकारामध्ये जे भरलेले आहेत आणि ते कधीच याच्यातून गळत नाहीत, असं जे तत्त्व आहेत, म्हणजे भूतकाळात गळत नाही, भविष्यकाळात गळत नाही, वर्तमान काळात नाहीत, परंतु ही फुटक्या देहाधारातील जो घट आहेत, अशा घटातून ते गळत नाहीत. एरवी त्याचा शून्यपणा पाहू गेल्यास तो शून्यच आहे असे वाटते, पण ते वस्तुस्थितीनं शून्य नाही, तर ते सूक्ष्म आहे. शिवाय ते आकाशाच्या पडद्यातून गाळून घेतले आहेत, त्यामुळे ते अत्यंत सूक्ष्म आहेत. जे असे सूक्ष्म असूनसुद्धा ही देहाची झिरझिरीत पिशवी हलवली तरी पण ते त्यातून गळत नाहीत, ते परब्रह्म होय. परब्रह्म कशाला म्हणतात माऊलीना, या पहिल्याच श्लोकामध्ये, श्लोक नंबर 3मध्ये त्या परब्रह्माचं निरूपण केलं. काय संपूर्ण अशी ही गळकी जी थैली आहेत, हे गळकं जे शरीर आहेत, फुटकं जे शरीर आहेत, या शरीराला 10 इंद्रिय आहेत, 10 ठिकाणी भोकं आहेत. तर या सर्व भोकामधून हे जे गळू शकत नाहीत, तसंच ते आकाशाच्या मधूनही गाळून घेतलेलं आहे. एवढा मोठा आकाश आहेत, आकाशाच्या पडद्यातूनच गाळून घेतले आहेत. अशा मोठ्या आकाश असं जे तत्त्व आहेत, जे सूक्ष्म असं तत्त्व आहेत, ते तत्त्व म्हणजे ते परब्रह्म आहेत. देहादी आकाराचा जन्म झाल्याने जे जन्माचा विकार जाणत नाही आणि आकाराचा नाश झाल्याने ज्याचा कधी नाश होत नाही. देहाचा जे आकारानं जेव्हा जन्म घेतो त्याच्यामुळे ते काही नाश होत नाहीत, आणि देह संपल्यानंतरही त्याचा नाश होत नाहीत. आकाराचा नाश झाल्याने ज्याचा कधी नाश होत नाही. अर्जुन, याप्रमाणे असणाऱ्या ब्रह्माचे जे अखंडत्व, त्या अखंडत्वाचं अध्यात्म हे नाव आहेत. ज्याप्रमाणे निर्मल अशा आकाशाच्या ठिकाणी अनेक रंगाची मेघांची प्रावरणे स्पष्ट कशी दिसू लागतात हे कळत नाहीत, त्याप्रमाणे अव्यक्त आणि अत्यंत शुद्ध अशा त्या ब्रह्माच्या ठिकाणी महत्त्व ज्याच्यात आरंभी आहे, अशा पंचभूताच्या प्रकारभेदाने अत्यंत ब्रह्मांडाने आकार खंड न पडता उत्पन्न होऊ लागतात. निर्विशेष बहुरूपी माळ जमिनीवर एकोहम बहुष्य प्रजाये असा सुरुवातीचा संकल्परूपी अंकुर फुटतो. अशा प्रकारे त्या परब्रह्माचं निरूपण माऊलीनं ह्या 3ऱ्या श्लोकामध्ये केलेलं आहे. तर ते ह्या देहामध्ये त्याचं वास्तव्य कसं आहे आणि ते कसं शाश्वत आहेत, अशा प्रकारे. आणि त्याला अध्यात्म म्हणतात. सुरुवातीला त्याला परब्रह्म म्हणलेले आहेत. आणि ह्या परब्रह्म असणाऱ्या ब्रह्माचे जे अखंडत्व, त्या अखंडत्वाचं अध्यात्म असं नाव आहे. जे अखंड आहेत, भूतकाळात भविष्यकाळ वर्तमान काळ त्याला काही लागू पडत नाहीत. त्याला सृष्टीचा उगम, मध्य आणि अंत असाही लागू पडत नाहीत. असं जे तत्त्व आहे ते त्याला परब्रह्म म्हणले. आणि हे तत्त्व जाणून घेणे म्हणजे अध्यात्म.
अशा प्रकारे पहिल्या श्लोकात असं वर्णन आले. तसंच हे पाहू गेल्यास या सर्वांचे जे मूळ आहे ते शून्य, निर्विशेष, अव्यक्त परब्रह्म आहे. म्हणून मूळ निमित्त कारण जे करतात तोच दिसत नाहीत आणि पाहू गेल्यास शेवटी उपदान कारकही दिसत नाहीत. कार्याची तेवढे स्वभावता वाढू लागतात. अशा कार्यावाचून आणि कारणावाचून निरिकार अधिष्ठानभूत परब्रह्माच्या ठिकाणी प्रत्यक्षाला विषय न होणारा हा विश्वकार जो व्यापार उत्पन्न होतो त्याला कर्म मानावेत. ज्याप्रमाणे ढग उत्पन्न होतात आणि लय पावतात त्याप्रमाणे ज्याचे अस्तित्व वरवरचे आभासात्मक आहे, ज्याला पंचमहाभूते, पंचविषय, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण अशी 5 पंचके म्हणजे 25 तत्वाचा एकत्र होऊन किंवा पंचमहाभूताच्या परस्परात पंचीकरण स्वरूपाने मिश्रण होऊन पंचभूताच्या आश्रयाने जे असते, पंचमहाभूताच्या संयोगाने जे दिसते, पंचभूताच्या वियोगाने जे नष्ट होते, नाम रूप संबंध जाती क्रिया आणि परस्पर भेद हे ज्याच्या आश्रयाने राहतात त्याला आधिभूत म्हणावे. हे संपूर्ण ज्याच्या आश्रयाने राहतात हे पंचवीस तत्वाचा जो देहाचं जो वर्णन केलेलं आहे का, हे सर्व जे तत्व ज्याच्या आधिभूत व्हायला राहतात, सर्व तत्वांचं जे अधिष्ठान आहेत तर त्याला आधिभूत म्हणावे. जो देहादी प्रकृतीने संपादन केलेला भोग भोगतो त्या जीवाला आदिदेव म्हणावे. ह्या प्रकृतीनं संपादन केलेले जो भोग भोगतो तो असतो जीव आणि त्या जीवाला आदिदैव म्हणावे जाणावे. जो चेतनेला प्रकाशक आहेत, जो इंद्रियरूपी देशाचा स्वामी आहे आणि जो दोह पडण्याच्या वेळी संकल्परूपी पक्ष राहण्याचा वृक्ष आहे, जो चेतनेला प्रकाशक आहेत, जो इंद्रियरूपी देशाचा स्वामी आहे आणि वृक्ष आहे, जो वास्तविक परमात्माच आहे पण जो दुसरा वेगळा झाला कारण ते त्यास अहंकाररूपी झोप येऊन स्वप्नाच्या व्यवहारात तो संतोष पावतो व कष्टी होतो. ज्यास जीव या नावाने स्वभावता बोलतात त्याला पंचभूतात्मक शरीररूपी घरातील आदिदेव समजावे. आता या शरीररूपी गावामध्ये जो देहांकार विकाराला नाहीसा करतो तो या शरीरातील आदियज्ञ अर्जुना मी आहे. जो चेतनेला प्रकाशक आहे, जो इंद्रियरूपी देशांचा स्वामी आहे आणि जो देह पडण्याच्या वेळी संकल्परूपी पक्ष राहण्याचा वृक्ष आहे, जो वास्तविक परमात्माच आहे पण जो दुसरा वेगळा झाला कारण त्यास अहंकाररूपी झोप येऊन स्वप्नाच्या व्यवहाराने तो संतोष पावतो व कष्टी होतो. असा जो परमात्मा आहे तो अहंकाराने काय झाला, अहंकाररूपी झोप येऊन स्वप्नांच्या व्यवहाराने म्हणजे तो ब्रह्मसत्य आणि जगत मिथ्या म्हणजे हे जगसुद्धा एक स्वप्न आहे. आणि हे स्वप्न कसं आहे तर जागृतीमध्ये असतो तेव्हा स्वप्नात नसतो, स्वप्नस्थितीमध्ये असतो तेव्हा जागृतीत नसतो, गाढ निद्रेत जातो तेव्हा जागृतीत नसतो, स्वप्नातही नसतो. म्हणजे तिन्ही गोष्टी एकामेकाच्या ठिकाणी नाही, म्हणजे जे एक प्रकारचं स्वप्न आहे. अशा या स्वप्नामध्ये काय होतं का परमात्माचा अहंकाराचा पांघरून घेऊन झोपलेला असतो. फक्त तो अहंकार आहे तोपर्यंत कळत नाहीत आणि अहंकार जर तो साधूच्या कृपेनं जर तो काढला तर तो अहंकार निघाल्यानंतर अहंकार गेला, तो का म्हणे तो देवच झाला. म्हणजे अशा प्रकारे तो ईश्वरच होतो स्वतः. फक्त ते अहंकार काढण्याची जी रीत आहे आणि संतांना शरण जाण्याची जी मुमुक्षपण आहे ते जर साधकाच्या हाताला आलं तर त्याला ह्याच जन्मामध्ये सर्व गोष्टी कळून जातात. त्याला पुढला जन्म घेण्याचं काही कारण नाहीत. कारण शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकले या वर्म फेरा पडे. याच जन्मी ओळखी करा आत्माराम, संसार संभ्रम भोगू नका. संसारी असावे असूनही नसावे, भजन करावे वेळोवेळा. हे फक्त कसं करायचं, काय करायचं हे फक्त जाणत्याकडं जायचं, ज्ञानत्यानं जाणत्याकडं जायचं आणि जाणून घ्यायचं, एवढीच प्रक्रिया आहे. आणि ही प्रक्रिया भगवान सांगतात अर्जुनाला, अर्जुना अंतकाला जो पुरुष माझे स्मरण करीत शरीराला सोडून जातो तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. शेवटच्या क्षणाला जो माझं ध्यान करतो, माझ्या स्मरण करतो करीत शरीर सोडतो तो मला येऊन प्राप्त होतो, माझ्या स्वरूपाला प्राप्त. अथंग पाण्यात घट बुडाला असता तो आतबाहेर पाण्याने भरला असतो. एखादा घट आहे पाण्यानं भरलेला किंवा तो पाण्यामध्ये बुडावला तर जसं त्या घटाच्या आतबाहेर पाणीच असतं तसं देह सोडताना जर मनुष्यानं परब्रह्माचं स्मरण केलं तर तो आतबाहेर कुठं जाणार, तो परब्रह्मालाच मिळणार, दुसरं कुठं जाणार. अथंग पाण्यात घट बुडाला असतो तो आतबाहेर पाण्याने भरला असतो.
नंतर तो दैववशात पाण्यात असताना जर फुटला तर त्या घटात असलेले पाणी फुटते काय? त्याप्रमाणे वरवर भासणारा जो शरीररूपी आकार तोच नाश पावत असून त्या शरीराशिवाय असणारी आत्मवस्ती तर जशी सर्वत्र भरलेली आहे तशीच आहे. तीच आत्मवस्तू आपण अनुभवाने झाल्यावर देहपाताच्या वेळी बुद्धीचा निश्चय कसा डळमळेल? म्हणून याप्रमाणे मला अंतकाळी जाणत असता जो देहाचा त्याग करतात ते मद्रूपच होतात. अर्जुना, मनुष्य मरतेवेळी ज्या ज्या वस्तूचे स्मरण करीत देहाचा त्याग करतो त्या त्या वस्तूच्या अखंड चिंताने संस्कारयुक्त चित्त झालेला तो पुरुष त्या वस्तूलाच प्राप्त होतो. मरणाच्या वेळी ज्याला ज्या वस्तूची आठवण होते तो त्याच गतीला प्राप्त होतो. स्नेह अथवा भय, जो जसा स्नेहाना किंवा भयानं जो जसा अंतकाळी स्मरण करतो त्याप्रमाणे तो परत जन्म घेतो. म्हणजे भागवतात आलेल्याच एकनाथ महाराजांनी सांगितलेले आहेत. आणि जर आपण भगवंताच्या स्मरणामध्ये जर आपण देह सोडला, भगवंताचं जर स्वरूप जाणलं आणि त्याचं स्मरण करत करत देह सोडला तर तो भगवंताला जाणार. कारण माऊलीला इथं घटाचं उदाहरण दिलं. जसं पाण्यामध्ये घट फुटला, पाण्यात बुडून जर घट फोडला किंवा फुटला गेला तर ते आतलं पाणी कुठं जाणार आहे? त्याच पाण्याला मिळणार आहे. तसंच भगवंताचं स्मरण करता करता देह सोडला तर तो भगवंताकडे जाणार. मनाने जे स्मरावे आणि वाणीने जे बोलावे ते सर्व आत बाहेर असलेले विषय मद्रूप करून चित्तात घाल, म्हणजे मग सर्व काळात मी सहजच आहेत. असे झाल्यावर देह गेला तरी पण तू मत्स्वरूप झाल्यामुळे मरणार नाहीस. मग युद्ध केल्यास तुला भय कशाचे आहे? तू खरोखर मन आणि बुद्धी माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी अर्पण करशील तर मला प्राप्त होशील, ही माझी प्रतिज्ञा आहे. बघा, भगवंतांना प्रतिज्ञापूर्वक सांगितलं मी युद्ध केल्यास तुला भय कशाचे आहे? तू खरोखर मन आणि बुद्धी माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी अर्पण करशील तर मला प्राप्त होशील, ही माझी प्रतिज्ञा आहे. अर्जुना, सदैव सर्वावर शुद्ध प्रेम कर म्हणजे चित्त शुद्ध होईल. या जगात प्रयत्नाला काही अशक्य नाही. प्रयत्नाने पांगळा देखील पर्वतावर जाऊ शकतो. प्रयत्न करताना देहाचीच पर्वा करू नकोस. नदी सागराला मिळाल्यानंतर मागे वळून पाहत नाहीत त्याप्रमाणे जो भक्त माझ्याशी एकरूप होतो त्यांचे जन्मवर संपून जाते. जो पुरुष सर्वज्ञ अनादि सर्वांचा नियंता अनुचाही गाभा म्हणजे सूक्ष्म होण्यासाठी सूक्ष्म सर्वांचे धारणपोषण करणारा अचिंत्य स्वरूप सूर्याप्रमाणे नित्य चेतन प्रकाशरूप अविद्येच्या अगदी पलीकडील शुद्ध सच्चिदानंद घंद परमात्म्याचे स्मरण करत असतो तो भक्तियुक्त पुरुष अंतकाळी देखील योग बळाने भ्रुकुटीच्या मध्यभागी प्राणाला चांगल्या रीतीनं स्थापन करून व निश्चल मनाने स्मरण करीत त्या दिव्य स्वरूप परमपुरुष परमात्म्यालाच प्राप्त होतो. वेद जाणारे विद्वान ज्या सच्चिदानंद घन रूप परमपदाला ओंकार नामाने वर्णितात आणि योग धारणेत स्थित होऊन जो पुरुष ओम अशा एका अक्षररूपी ब्रह्माचे उच्चारण करीत आणि त्याचा अर्थस्वरूप माझे चिंतन करीत शरीराला सोडून जातो तो पुरुष परमगती प्रत पावतो. ओम हे ध्यान संपते आणि त्या मूर्धन आकाशातच प्राण लीन होतो. मग प्राणावाच्या पलीकडे जे उरते ते पूर्ण आनंद घन असते. अर्जुना, ज्यांनी माझी अखंड सेवा केली आहे त्यांच्या मरणाच्या वेळी मी त्यांचा सेवक होतो. ज्यांना रात्रंदिवस भगवंताचं स्मरण केलं त्यावेळेस शेवटच्या अंतकाळाच्या वेळेस ती भगवंताची जबाबदारी त्याला आपल्या कक्षात घ्यायचं, त्याला आपल्यामध्ये सामावून घ्यायचं, ही देवाची जबाबदारी. परंतु त्यांना अखंड असं परमात्म्याचे भजन परमात्म्याला जाणून केलं पाहिजे. अर्जुना, जे पुरुष माझ्या ठिकाणी अनन्यचित्तेने सदास्थित सर्वदा निरंतर माझे स्मरण करतो त्या निरंतर माझ्या ठिकाणी युक्त झालेल्या योग्याला मी सहजच प्राप्त होतो. परमसिद्धीला प्राप्त झालेले महात्माजन मला प्राप्त होत नाहीत. परमसिद्धीला प्राप्त झालेले महात्माजन मला प्राप्त होत नाहीत. मरणप्रसंगी देहाला होणाऱ्या क्लेशाच्या वारा माझ्या सुकुमाल भक्तांना झपाटेल म्हणून मी त्यांना आत्मज्ञानाच्या पिंजरात घालून ठेवतो. त्यावर पुन्हा माझ्या विस्मरणाची विस्तृत प्रसन्न सुखकारक शीतल अशी सावली करतो. अशा स्मरणयोगाने ज्याच्या निश्चयात्मक आत्मबुद्धी स्थिर झाली त्यांना माझ्या निर्गुण स्वरूपाकडे आणतो. म्हणून माझ्या भक्तांना मरणाचे संकट कधीच पडू देत नाहीत. मी आपल्या भक्ताला माझ्या परमधामाकडे सुखाने आणतो. अर्जुना, ब्रह्मलोकापर्यंत जे लोक आहेत ते सर्व पुनर्जन्माला प्राप्त होणारे आहेत, परंतु मला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा जन्म नाही आणि मरणही नाहीत.
अशा प्रकारे भगवंतानं भगवंताचा अनन्य भावाने शरण जाणारे, भगवंताच्या अनन्य भावाने भजन करणारे आणि जे त्याला जाणून भजन करतात अशा भक्तांसाठी, अशा साधकासाठी भगवंतानं मात्र त्यांना आश्रय दिलेला आहे. तर त्यांच्या शेवटच्या क्षणाला मीच त्यांना माझ्यामध्ये सामावून घेणार असं भगवंतानं याच्यात सांगितले आहे. त्या अव्यक्ताहून पलीकडचा अर्थात विलक्षण जो सनातन अव्यक्त भाव आहे तो सच्चिदानंद घन पूर्ण ब्रह्म परमात्मा सर्व भूतांचा नाश झाला तरी नष्ट होत नाही. परमात्मा वस्तू जगासारखी व्यक्त कार्य नाही किंवा प्रकृतीसारखी अव्यक्त कारणही नाहीत. आकाशासारखे सापेक्ष नित्य नाही आणि घटपटासारखे नाशिवंत नाहीत. दोन्ही भावाहून पलीकडची उत्पत्ती रहित व स्वतः सिद्ध आहे. जसे पाटीवर लिहिलेले अक्षर पुसले जातात पण त्याचा अर्थ पुसला जात नाहीत, तसे विश्वाची विश्वत नष्ट झाल्याने ती वस्तू नष्ट होत नाहीत. लाटा उत्पन्न होतात आणि जातात, परंतु त्या लाटात ते पाणी मात्र सर्व काळ जसे तसे असते. त्याप्रमाणे पंचमहाभूते जरायुजादी प्राणी यांचा अभाव झाला तरी पण जी वस्तू नष्ट होत नाही ती अविनाशी आहे. आटणाऱ्या अलंकारामध्ये कधी न आटणारे सोने जसे असते त्याप्रमाणे मरणाऱ्या जीव शरीराच्या आकारामध्ये अमर अशी वस्तू आहे. त्याला अव्यक्त आणि अक्षर म्हटले जाईल. त्यालाच परमगती म्हणतात. ज्याला प्राप्त होऊन मनुष्य पुन्हा संसाराकडे परतत नाही ते माझे सर्वोत्कृष्ट स्वरूप आहेत. वेदांची सर्वज्ञता ज्यांच्या अंगण देखील पाहू शकत नाहीत तो हा पुरुष आकाशाची पांघरुण आहेत. ते परमधाम आहेत. सूर्याच्या समोर आला असता अंधकार प्रकाश होतो त्याप्रमाणे परमधामाची प्राप्ती झाली असं जन्म मरणाची पुनरावृत्ती होत नाहीत. अर्जुना, योग्य काळात देह सोडला तर योगी त्या निज धामात एकरूप होतात. तेथून ते संसाराकडे परतत नाहीत. देहाच्या आत जठराग्नीचा आणि बुद्धीच्या आत ज्ञानाचा प्रकाश असावा. मर्त्यक समय भगवंतानं प्रत्येक माणसाचं हे सांगितलं तर त्यावेळेचं त्या माणसाचे लक्षण कोणते असावा तर तो मर्तक्षणी त्याच्या जठराग्नी हा पेटलेला असावा, जठराग्नी असावा, बुद्धीच्या आत ज्ञानाचा प्रकाश असावा आणि बाहेर शुक्ल पक्ष व दिवस असावा. बाहेर त्यावेळेस शुक्ल पक्ष असावा आता जो चालू आहे तसा, आणि उत्तरायणातील महिना असावा. महिन्यापैकी कोणता एक, उत्तरायणातील 6 महिन्यापैकी कोणता एक महिना असावा. अशा समान योगाची सत्यता प्राप्त होऊन जे देह ठेवतात ते ब्रह्मांड संतोन करणारे ध्यानयोगी परब्रह्म होतात. या मार्गात अग्नी ही पहिली पायरी आहे, ज्योतिस्वरूप ज्ञान दुसरी, दिवस तिसरी, शुक्ल पक्ष चौथी पायरी आहेत. 6 महिन्याची उत्तरायण वरची पायरी आहेत. ध्यानयोगी अशा पायरीने जीवन ब्रह्माक्य रूपी मोक्षाच्या घराला प्राप्त होतात. यालाच अर्चारादी मार्ग किंवा देवयान मार्ग म्हणतात. अशा प्रकारे ह्या मनुष्याचं जे अंतकालीच मामेश्वरम मुक्तावम कलेवरम, म्हणजे जसं अंतकाली जर भगवंताचं स्मरण केलं तर त्याचं तो शरीरातून मुक्त झालेला आहे असं जे भगवंतानं जो श्लोक सांगितलेला आहे भगवद्गीतेमध्ये 8व्या अध्यायामध्ये. ह्या प्रायतशी नच भाव नास्ते संशय, म्हणजे ह्या गोष्टीचा कधीच तुम्ही संशय घेऊ नका का अंतकाली ज्याला माझं स्मरण होईल तो मलाच येऊन प्राप्त होईल असं भगवंतानं वचन दिलेलं आहे. अशा प्रकारे ह्या 8व्या अध्यायाचा आज आपण संक्षिप्तपणे आपण बघितलेलं आहे. तरी आपण हे श्रवण करावं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावा व सबस्क्राईब करावा. जय हरी, जय हरी, जय हरी.